नमस्कार मित्रांनो. इस्रायल आणि इराण यांचं युद्ध 8 दिवसापासून सुरू आहे आणि प्रथमच इस्रायलला असं वाटलं असेल की आपल्याला एक चांगला गुरु भेटला. आत्तापर्यंत इस्रायलला धोबी पछाड देणारा कोणी भेटत नव्हता, कारण आजूबाजूचे इजिप्त, जॉर्डन, सिरिया, लेबनॉन, गाझा हे जे छोटे छोटे प्रदेश होते, हे छोटे छोटे देश होते ज्या ठिकाणच्या संघटना ह्या इस्लामिक कट्टरवादी असून त्यांचा पूर्वीपासून इस्रायलला विरोध होता. इस्रायलच्या स्थापनेपासून ह्या सगळ्या मुस्लिम संघटनांचा प्रचंड राग होता. अरबांचा राग असा होता की आमच्या भूमीमध्ये इस्रायलने एक देश स्थापन केला आणि आम्हाला त्यातून विस्थापित व्हावं लागलं. तेव्हा नेहमी यांच्या चकमकी होत होत्या आणि अलीकडे 1 वर्षापासून गाझावासियांनी म्हणजे तिथल्या आतंकवादी संघटनांनी इस्रायलवर जो हल्ला केला त्यानंतर युद्ध पेटलं. मग इस्रायलने गाझा पार बेचिरा केला. मध्ये हिजबुल्ला आला, त्याचा बैरूत आणि त्याचे शहरसुद्धा इस्रायलने मोठ्या प्रमाणात नष्ट केले. अशा वेळेस गाझामधले आणि यमनमधले हुती तसंच हिजबुल्ला ह्या संघटनांनी मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र टाकले, पण ते क्षेपणास्त्र तेवढे मोठे नव्हते, तेवढी त्यांची ताकद नव्हती. त्यामुळे फारसं इस्रायलचं नुकसान झालं नाही. एकतर इस्रायलने पूर्वीपासून आपल्या देशाची सुरक्षा व्यवस्था फार कडक केलेली आहे. तिथल्या समाजाला जेव्हाही परकीय देश हल्ला करेल त्यावेळेस बंकरमध्ये लपून राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. तेव्हा मनुष्यहानी फारशी होत नाही आणि मोठमोठ्या बिल्डिंगा, मोठमोठ्या मॉल, मोठमोठे ऑफिस यांचंही फारसं ह्या छोट्या संघटनांना नुकसान करता आलं नाही. पण पहिल्यांदा इराणच्या क्षेपणास्त्राने, इराणच्या रडारने, इराणच्या मिसाईलने मोठ्या प्रमाणात इस्रायलला सडोकं सोडलं. कारण तिथले जे त्यांचं राजधानीचं शहर तेल अवीव असेल, हैफा बंदर असेल आणि जे महत्त्वाचं म्हणजे बीरशेवा हे एक व्यापारी आणि कंपनींचं शहर आहे. त्या ठिकाणी कालच मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या ऑफिसवर मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव करण्यात आली आणि फार मोठं नुकसान झालं. म्हणजे बऱ्याचशा बिल्डिंगा खंडहर करण्यात आला. जे इस्रायलने गाझामध्ये, जे इस्रायलने लेबनॉनमध्ये केलं तेच काम आज इस्रायलच्या शहरात होऊ लागलं आणि इस्रायलची मोठी मनुष्यहानी झाली. त्याच पद्धतीने त्यांचं जे रडार पाडण्याच्या ज्या यंत्रणा आहेत आणि एकूण ते जे इराणवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र टाकतात त्यांचा सगळ्यांचा खर्च आज रोजी लाख करोडो रुपयामध्ये होत आहे. तेव्हा इस्रायलला हे युद्ध आर्थिकदृष्ट्यासुद्धा परवडणारं नाही आणि ह्या जर युद्ध 10 किंवा 15 दिवस चालले तर इस्रायलचंही कंबरड मोडेल, त्यांची शहरं मोठ्या प्रमाणात बेचिराख होतील. अर्थात त्यांनी इराणला जास्त दणका दिला, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथले जे अणुशास्त्रज्ञ होते, तिथले जे सैनिकी कॅप्टन, जनरल, कमांडर जे काही उच्च पदावर होते किंवा सैन्याचा जो प्रमुख सरसेनापती असतो त्याचासुद्धा इस्रायलने खात्मा केला. म्हणजे जे जे उच्च पदावरचे लोक होते, जे जे देश चालवण्यासाठी, जे जे सैनिकांच्या लढायांमध्ये प्रत्यक्ष सगळं घडून आणण्यासाठी, जे मॅनेजमेंटसाठी उपयुक्त असे बुद्धिवान लोक होते, ते सगळे इस्रायलने बरेचसे नष्ट केले, म्हणजे मारून टाकले. तेव्हा मित्रहो, इस्रायलने मोठ्या प्रमाणात इराणचं नुकसान केलं नाही असं नाही. त्यांच्याही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव झाला, त्यांचे मोठ्या प्रमाणात बिल्डिंगा पडल्या. पण आज पाहत महत्त्वाचं म्हणजे इस्रायलच्या शहरांवर, इस्रायल देशांवर एवढं नुकसान झालं नसेल. एवढं नुकसान पहिल्यांदा इराणने केलं आणि एक प्रकारे इराणने हा मोठ्या प्रमाणात बदला घेतला. खरं तर जे आतंकवादी, दहशतवादी, मुस्लिम कट्टरवादी संघटना आहेत या नेहमी इस्रायलला पाण्यात बघतात आणि इस्रायलला नष्ट करू पाहतात. कारण इराणने सुद्धा सांगितलं होतं
जर इस्रायलने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही इस्रायल नष्ट करू. अर्थात इस्रायल नष्ट होण्यासारखं नाही, तसं इराणही नष्ट होणार नाही, पण प्रचंड प्रमाणात नुकसान होईल, मनुष्य हानी होईल आणि ह्या सगळ्या शहरांना, या सगळ्या देशांना पुन्हा उभं राहण्यासाठी 5-50 वर्षाचा कालावधी लागेल. मुळात इराण हा आज कंगाल झालेला आहे, कारण त्याने मोठ्या प्रमाणात हुतीला, त्याने मोठ्या प्रमाणात हिजबुलला आणि इतर देशांना मदत केली आणि ह्या मदतीमुळे पहिल्यांदा तो दुबळा झाला. त्यातल्या त्यात अमेरिकेने, कारण जेव्हा इराणने अणुबॉम्ब बनवायला सुरुवात केली तेव्हा अनेक निर्बंध अमेरिकेने लावले आणि त्याच्यामुळे पहिलीच इराणमध्ये महागाई प्रचंड प्रमाणात आहे. पण तरीही इराणच्या जे आयातुल्ला खोमेनी या सत्ताधीशाच्या डोक्यात 2 गोष्टी होत्या, त्या म्हणजे आपण मुसलमानांचं खलिफा व्हायचं, संपूर्ण मुसलमान देशांमध्ये आपला 1 नंबर आला पाहिजे आणि आपण अल्लाला मोठ्या प्रमाणात अशी सेवा करू की सगळं जग आपल्याकडे एक शहनशाह म्हणून बघेल आणि आपण इस्रायलला धडावा शिकवायचा, अशा पद्धतीने त्यांचं धोरण होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे अणुबॉम्ब बनवायचा आणि मुस्लिम देश सुप्रीम आहेत, मुस्लिमांनी वर्चस्व सिद्ध केलं हे दाखवण्यासाठी हा सगळा खाटाटोप होता. तर मित्रहो, सांगायचा मुद्दा असा, इस्रायलला ज्या पद्धतीने दणका देण्यात आला त्यामुळे इस्लामी देशांना प्रचंड आनंद झाला असेल आणि त्यातल्या त्यात जेही मुस्लिम आहेत, त्यातल्या त्यात जेही कट्टरवादी आहेत, मग ते पाकिस्तान असेल, यमनी असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे इराकी असतील, असे सगळे आनंदित होतील. पण हा आनंद त्यांचा जरी होत असेल पण तरीसुद्धा इराणचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दोघं देश प्रचंड प्रमाणात या युद्धामध्ये बेचिराख होतील, पण त्यांना आता सांगेल असं कोण आहे. पण एवढं म्हणावंसं वाटतं की इस्रायलला मोठ्या प्रमाणात इराणने दणका दिला. नमस्कार.